तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आता मस्तपैकी सगळं काही आवरलेलं आहे आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे। तर खूप सुंदर दिवसाची सुरुवात आणि अजून पावसाची सुरुवात झालेली नाही आहे। सगळ्यांनाच उत्सुकता आहे पावसाची। तर खरंच पाऊस यायलाच पाहिजे शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी, कारण पाणी जर नसेल तर आपलं जीवन परिपूर्ण अपूर्ण आहे। मुलं शाळेतून घरी आल्याच्या नंतर काही ना काही डबे वगैरे चेक करत असतात। तर म्हटलं चल मुलांना मस्तपैकी मक्याचे पोहे जे असतात लाह्या त्या तळून त्याचा चिवडा बनवायचा आहे। थोडेशा मुरमुरे पण आणलेले, तर त्याचा चिवडा बनवायचा आहे। तर म्हटलं चला एकदम साधा सिंपल मुलांना आवडणारा तर तसाच बनवायचा आहे। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा, छानशी एक नवीन रेसिपी। तर मार्केटमधून बाजार केलेला होता तेव्हाच मी हे मक्याचे पोहे आणि त्यानंतर मुरमुरे आणलेले होते। तर आनंदीला नुसता मक्याच्या पोह्यांचा चिवडा आवडतो, पण म्हटलं चला कुरमुरे पण देखील होते त्याच्यामध्ये टाकून छान असा चिवडा बनवूया। तर गोड असा तिखट थोडासा चिवडा मुलांना आवडतो। त्यासोबत नागलीचे पोंगे देखील आणलेले होते। मुलांना भूक लागलेली होती, मग शाळेतून आल्याच्या नंतर प्रथम तर त्यांना नागलीचे पोंगे वगैरे तळून दिले, कारण जेवणासोबत थोडंसं तोंडी लावायला म्हटलं तर मुलं जर खात असतात तर मग पोंगे वगैरे तळून घेतले। आणि कुरमुऱ्या बघू शकता छान प्रकारे मस्तपैकी चाळणीखाली चाळून घेतल्या आणि त्यानंतर आता मक्याचे जे पोहे होते ते तळून घ्यायचे होते। तर आपण नेहमी भेळ वगैरे आणतो आणि आता सध्या तुम्हाला पण माहिती आहे आपलं जरी आपण एकदम मध्यमवर्गीय आहोत तर 50 रुपये किंवा 100 रुपयाची भेळ आपल्याला कितपर्यंत येते, 2 ते 3 माणसांना होऊन जाते। परंतु मोठं कुटुंब असल्यानंतर मग ती काही पुरत नाही। तर मग अशा पद्धतीने म्हटलं चला मी नेहमीच बनवत असते मुलांना छोट्याशा भुकेसाठी, आणि मध्यंतरी शाळेतून जर आले तर अशा पद्धतीने मग छान प्रकारे मस्त अशा प्रकारे चिवडा मुलांना खायला पण होतो आणि सगळ्यांनाच आवडतो। तर बघू शकता अगदी मस्त असे मक्याचे पोहे वगैरे तळून घेतलेले आहेत। त्यानंतर शेंगदाणे वगैरे सगळे काही तळून घेतले। वेगवेगळ्या पद्धतीने चिवडा बनवता येतो, पण मुलांना एकदम फिका आणि साध्या पद्धतीने चिवडा आवडतो। तर हिरवी मिरची वगैरे कट करून, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता असं काही सगळं टाकून आणि कढीपत्ता कोथिंबीर वगैरे फ्राय करून दळून पण टाकतात, पण माझ्याकडे काही अवेलेबल नव्हती। मी फक्त कढीपत्ता वगैरे तळून टाकला, हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या आणि हळद पावडर टाकली, त्याच्यानंतर मीठ आणि थोडंसं पिठी साखर वगैरे भुरळली। अशा प्रकारे छान असा तिखट आणि गोड चिवडा मस्त घरच्या घरी रेडी केला, कारण आता पावसाळ्याचे पण दिवस चालू झाले। आज सकाळपासून वातावरण अगदी एकदम ढगाळलेलं आहे आणि मग त्याच्यामुळे मग हा चिवडा करायचं मी आज ठरवलं होतं। तर मस्त अशा पद्धतीने छान मस्त चिवडा करून घेतला आणि झालं असं की सगळं घरातलं काही काम आटोपून घेतलं आणि मला सिन्नरलाही जायचं होतं, म्हणून मग चेंज वगैरे करून घेतलेलं होतं आणि चिवडा केल्याच्या नंतर मग मी निघून जाणार होती, पण मुलं पण आली शाळेतून, मग त्यांनाही घेऊन जावं लागलं सोबत। तर कलर वगैरे बघू शकता अगदी सुंदर आलेला होता। तर मिस्टरांनी पण थोडीशी हेल्प केली, तळून त्यांनीच दिलेला होता। त्यानंतर मग मी थोडंसं जे काही आपलं तिखट होतं ते टाकून दिलं। तर आता मी वडिलांसोबत आलेली होती सिन्नरला, कारण त्यांना दरवाजे फिट वगैरे करायचे होते आणि त्याच्यामुळे माप घेण्यासाठी आलेले होते। तर त्यांचंही काम होतं बँकेमध्ये। तसंच नानांसोबत आल्याच्या नंतर थोडंसं बरं वाटतं। आणि हा व्हिडिओ आता ज्या दिवशी पहिला पाऊस पडला त्या दिवशीचा आहे। तर आनंदी आणि विघ्नेश दोघंही सोबत आलेली होती आणि भरपूर सारं घराचं काम आता झालेलंच आहे आणि आता वास्तुशांतीची देखील तयारी करणार होते। तर अजून कलरचं थोडंसं काम बाकी आहे आणि मधलं पण थोडंसं फिटिंगचं काम बाकी आहे, त्याच्यामुळे मग थांबून राहिलेलं होतं। आणि वडिलांनी मग म्हटले चला की माझ्या पद्धतीने थोडेसे दरवाजे वगैरे घ्यायचे होते आणि कलर वगैरे चॉईस करायचा होता। आणि वडिलांच्या घराला जी स्टाईल दिसते ती वडिलांच्याच पसंतीची आहे, अगदी छान आणि अगदी छान आणि प्रसन्न वाटत होतं खिडकीमधून, कारण आजूबाजूला पूर्ण शेतच आहे आणि वडिलांना असं शांत ठिकाणीच घर बांधायचं होतं, त्याच्यामुळे मग त्यांनी स्टाईल वगैरे दाखवल्या। खूप छान मस्त स्टाईल बसवलेल्या आहेत आणि आजूबाजूचा परिसर जो आहे अगदी निसर्गरम्य आणि एकदम शांत ठिकाणी आहे। तर भरपूर सारे कामं अजून बाकी आहेत। तर आनंदी विघ्नेश माझ्या मागं लागून आलेली होती आणि सारखी त्यांच्या मागे फिरत होती,
बाबांच्या पाठीमागे, कारण तिला प्यायचा होता उसाचा रस. आणि आता आम्हाला देखील हे घरातलं आवरल्याच्या नंतर ना जायचं होतं, कारण दरवाजे बघण्यासाठी. कारण भरपूर सारे घराचे दरवाजे होते आणि मेन म्हणजे उंबरठा असतो. उंबरठा असल्याशिवाय घर हे पूर्णत्वास येत नाही. तर मग ते पण बघायचं होतं, म्हणून वडिलांनी मला सोबत आणलेलं होतं. वहिनी येत असतात, पण आज काही वहिनी घरी नव्हत्या, म्हणून वडिलांनी मला आणलेलं होतं दरवाज्यांची स्टाईल वगैरे बघण्यासाठी आणि नवीन पद्धतीचे दरवाजे बघण्यासाठी. तर खरंच बघू शकता, मस्त असे छान छान डिझाईन आलेल्या होत्या नवीन पद्धतीच्या. आणि वडिलांना एकदम घमटोक असा छान टिकाऊ असा दरवाजा घ्यायचा होता. ते मधल्या घरा म्हणजे मधले जे डोअर होते त्यांच्यासाठी योग्य होते, पण दरवाजे वेगळे बनवून घेतलेले आहे, कारण मेन जो दरवाजा होता ना एकदम छान आणि योग्य पद्धतीचा बघायचा होता. त्यांनी रेडीमेड दरवाजे भरपूर दाखवले, पण वडिलांना सागाचा जो म्हणतात ओरिजिनल तो पाहिजे होता. तर तो ऑर्डर वगैरे दिली आणि त्यानंतर मग सगळ्यांनीच उसाचा रस वगैरे घेतला. आणि त्यानंतर ना मग आता घरी पण यायचं होतं. जस्ट आत्ताच सिन्नरवरून आली नानांसोबत जाऊन, आणि मुलांसाठी मस्त चिवडा वगैरे बनवून घेतलेला होता. तर आता ना पावसाची सुरुवातच होईल, विजा वगैरे कडकडत आहे. आणि मी म्हटले ते खरंच झालं, फायनली पावसाची सुरुवात आजपासून होती आहे. बाहेर इतके छान ढग मस्त आले, वारं सुटलेले पूर्ण. बघू शकता वातावरण किती छान आणि मस्त ढगाळ वातावरण झालेलं होतं आणि पावसाची सुरुवातच होणार होती. त्याच्यामुळे मग सगळ्या जनावरांची लगबग चालू होती. त्यांचा शूट घेतलेला आहे, बघू शकता मस्तपैकी असे मेंढ्या वगैरे सगळेच की आता घरी परतच चालले होते. आणि सांगायचं ठरलं ना, ते सगळे काही दरवाजासमोर म्हणजे घराच्या पुढं आली, कारण त्यांना पाणी प्यायचं होतं म्हणून. तर जे मेंढपाळ होते ना त्यांनी सगळ्या मेंढ्यांना जनावरांना सगळं घरापुढे आणलं आणि त्यानंतर ना पाणी पाजलं. तर आमची जनावरं ज्याच्यात पाणी पितात ना तिथेच पाणी पित होते. तर सायंकाळचा टाईम अजून झालेला नव्हता, जवळजवळ 3:30-4 वाजलेले होते. आणि ह्या टायमिंगलाच ना म्हणजे एकदम गडगडाट चालू झाला आणि पावसाची सुरुवात झाली. खरंच खूप छान वाटलं आणि आजच्या दिवसाची सुरुवात पण छान झाली. त्यानंतर आज पाऊसही पडला आणि सगळ्यांनाच आनंद झाला. आपल्यापासून तर सगळ्या प्राण्यांना म्हणा, शेतकऱ्यांना सगळ्यांनाच आनंद झाला, कारण अधिक मासामुळे ना ह्यावेळेस पावसाची सुरुवात जरा लेट झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो अन्नदाता आपला शेतकरी, त्याला पाणी मिळालं म्हणून सगळ्यांनाच खूप आनंद झाला. आपल्याला जरी घरात असतो, पण खरी जी पाण्याची गरज असते ती शेतकऱ्याला असते. याच्यातून आज सिद्ध झालं, देवाने काही न्याय केला पण योग्य केला, कारण एकदम वेळच्या वेळी देवाने पाऊस जरी दिला नाही, पण जूनच्या लास्ट एंडिंगला का होईना पण पावसाचं आगमन झालं. खरंच मनाला खूप छान आणि आनंदात वाटलं, कारण प्रत्येकजण पावसाची वाट सगळेच जण बघत असतात. बाहेर वातावरण पावसाचं झालंय, विजांचा कडकडाट आणि त्यानंतर हिरवीगार अशी एकदम छान असं बाहेर वाटतं. आणि त्यातमध्ये ना आनंदीत आता इतका आनंद झालाचा होता की ती डायरेक्टली नाचायला लागली. दरवेळेस पाऊस आला की आनंदी नाचते हे नक्की. तर बघू शकता शाळेतून आलेली होती आणि पावसाला खूप आनंद झाला, त्याच्यामुळे नाचायला लागली डायरेक्ट. ते म्हणजे आपल्याला पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळे ना सगळ्यांचं आनंद वातावरण झालं, याला सारं महत्त्व आहे. तर बघू शकता आता मस्तपैकी पाऊस पडायला सुरुवात झालेली होती आणि आमच्याकडे तर लाईट लगेच जातात, कारण पाऊस आला म्हणजे विषय संपला. तर चला, तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया अशाच एका छान नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.